देशमुख हत्ये प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजून तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये। कितीतरी दिवस झाले अजून आंधळे गायब कसा असा सवाल विचारला जात असताना आमदार संदीप क्षीरसागरांनी त्याच्या घातपाताची शक्यता वर्तवली। फरार आरोपी कृष्णा आंधळेवरून धनंजय मुंडेंवर विरोधक कसा प्रहार करतायत जाणून घ्या। 50 दिवस कृष्णा आंधळे फरार। काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल मला असं वाटतं। आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश। कृष्णाला काय झाले काय नाही झाले याची पोलिसांना माहिती, तुम्हा मला माहित नाही। म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे। कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे? संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। एसआयटीचं पथक, सीआयडीचं पथक आणि पोलीस प्रशासन या सगळ्या यंत्रणांना आंधळे गेल्या 50 दिवसांपासून गुंगारा देतोय। वाल्मिक कराडचा पंटर असलेल्या आंधळेवरती याआधी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे, पण गेल्या काही वर्षातले गुन्हे असोत किंवा देशमुख हत्या प्रकरण, पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात आंधळे नेहमीच यशस्वी झालाय। तर कृष्णा आंधळेच्या आजही फरार असण्यावरनं आमदार संदीप क्षीरसागरांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली। माझा संशय आहे, जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो। काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल मला असं वाटतं। हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक 10-12 तास उशीर झाला। या 10-12 तासामध्ये तिथले एसपी असतील, त्या भागातले त्या डिव्हिजनचे जे डीवायएसपी असतील किंवा त्या पोलीस स्टेशन मधले जे काही प्रशासन असतील, कुणी वरद हस्तांनी त्यांना फोन तिथं केले, गुन्हा डिले करायला उशीर केला। मला वाटतं हे सगळं सीडीआर रिपोर्टवरून कळणार आहे। हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल। कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती का लागत नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलाय, पण आता संदीप क्षीरसागरांच्या दाव्यामुळे नव्या चर्चेलाही तोंड फुटलंय। आंधळे कुठे लपून बसलाय, त्याला कुणी आसरा दिलाय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागरांच्या त्या सूचक वक्तव्यावर जोरदार पलटवार केलाय। एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत, आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झाले काय नाही झाले याची पोलिसांना माहिती नाही, तुम्हा मला माहित नाही। म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे। काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे नाशिकच्या मुक्तिधाम मंदिर परिसरात दिसल्याच्या बातम्या पसरल्या। पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर या अफवा असल्याचं स्पष्टही झालं। फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरण नाही, तर कृष्णा आंधळेवर गेल्या 4 वर्षात 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवत कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे याचं उत्तर आता शोधलं जात आहे। संतोष देशमुखांच्या हत्येला 1.5 महिना लोटलाय। अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आलेल्या प्रकरणाची धग आजही कायम आहे। हत्या प्रकरणाशी संबंधित कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्याचं नेमकं झालं काय हा सवाल उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।